चटकदार पावभाजी पाहिलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मग काय, व्हिडिओ पाहिला की आपण लगेच ऑर्डर करतो आणि पावभाजी बाहेरची मागवून खातो. तितक्याच वेळात प्रेशर कुकरमध्ये घरच्या घरी पावभाजी कशी बनवतात ते बघूयात. 250 ग्राम फ्लावर, पत्ताकोबी, 2 बटाटे वाटाणे घेतलेत, 2 मोठे कांदे, 3 मध्यम आकाराचे टोमॅटो, सिमला मिर्च बारीक चिरून घेतलं, बटर, तेल, यात जिरे तडतडू दिलेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटाकरता परतवून घेतला. कांदा छान परतवून झाला की सिमला मिर्च मऊ होईपर्यंत परतवून घ्यायची 2-3 मिनिटाकरता. मग टोमॅटो घालून तो 2-3 मिनिटाकरता परतवून घ्यायचा. 3 चमचे पावभाजी मसाला, हळद, तिखट, मीठ चवीनुसार घालायचं. व्यवस्थित सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झालं की सगळ्या भाज्या घालायच्यात. भाज्या घातल्यानंतर परत 1 ते 2 मिनिटाकरता व्यवस्थित सगळं परतवून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले भाज्यांना व्यवस्थित लागतील. 1 ग्लास पाणी घालायचंय, पुन्हा सगळं हलवून घ्यायचं आणि कुकरची लीड लावून 10 मिनिटाकरता छान वाफवून घ्यायचं. स्मॅश करायचं. तयार झाली पावभाजी. कोथिंबीर घालून सर्व करायची.